रुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 सोनालीसारखी गुणी मुलगी त्याच्या प्रेमात पडली होती इतकी सुंदर सुशिक्षित त्यालाही काय अवदसा आठवली एवढा त्रागा करून काही उपयोग नसतो लग्नाच्या गाठी वरच बांधलेल्या असतात या रोमॅन्टिक क्षणी तू आनंदी आहेस हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं मी आपला उगीच समजत होतो की तुझ्यामुळे कोणीतरी तिकडे झुरतय रडतय काय मॅडम अस्वस्थ दिसताय म्हटलं ही आपली पहिली रात्र नाहीये हा म्हणजे आता तुझी हरकत नसेल तर मग ही चावटपणाची वेळ नाहीये नाहीये पण जगभर तर नॉर्मली हीच वेळ मानली जाते ओके इट्स अ डील वेळ तुझी चावटपणा माझा चालेल ठरलं अभि प्लीज काहीतरी घडलंय एवढं सुद्धा तुला माझ्या वागण्यातून कळत नाहीये का सॉरी 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 पण मॅडम चूक तुमचीच आहे हा सुंदर चेहरा पाहिला ना की इतर काही लक्षात येण्याची मनस्थितीच राहत नाही माझी अभि प्लीज काय झालंय विनीता अभि अमिषाने तेजूला बेडरूम मध्ये पाठवलं आणि थोड्या वेळाने लगेच आदित्य बाहेर आला आणि गाडी घेऊन निघून गेला पण जाताना तुला काही बोलला का तो कसं शक्य आहे उलट उलट हे कोणाला कळू नये अशीच त्याची इच्छा असावी असंच वाटत होतं मला एक मिनिट फोन उचलत नाही आदित्य तू जाऊन किती वेळ आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी माईंना सांगू का नाही नको उगाचच माईला नको टेन्शन द्यायला बरं वाटतंय आता वाटतंय यारी नशा नसती ना तर कधीच डोकं फुटून मेलो असतो मी दुःख देणाऱ्यानंच ते शमवण्याची सुद्धा सोय केलेली आहे का देत होतो दुःख कारण तो स्वार्थी आहे त्याला कायम असं वाटत असतं की आपण त्याची आठवण काढावी आणि आपल्याला दुःख आल्याशिवाय त्याची आठवणच होत
खरंच स्वार्थी येतो. थँक्स देवा, थँक्स. ही नशा देणगी दाखल दिल्याबद्दल. आता आणखी एक काम कर, आणखी त्रास न देता उचल. सोडव बाबा, सोडव आता लवकर. शांत हो, शांत हो. अरे आधी एवढा हळवा होऊ नकोस. अरे माझ्याकडे बघ, मी झालोय का? ही नशाच मला तेजस्विनीला विसरायला मदत करेल. तुला संध्याला. मी संध्याला विसरू शकत नाही, कधीच नाही. मी कोणाला फसवतोय, कोणाला स्वतःला. कुठं आहे? एखादी गोष्ट घरात मागून मिळत असेल तर आमच्यात आणि भिक्षुकात काय फरक राहिला? स्वतःच्याच घरातले भिक्षेकरी. मग मात्र कधी कधी शंका येते की या घराला मी बिझनेसमन म्हणून हवाय, जबाबदाऱ्या वाहणारा हमाल. मी का अस्वस्थ आहे हे माझ्या बायकोलाही कळून दे. कळतंय मला. तुम्ही जरा शांत व्हा. स्वामी, काय माही? त्यांचा टॉवेल कुठे आहे? जागेवर दिसत नाहीये. हो, धुवायला घेतलाय. आणि मग ठेवायचा नाहीस का दुसरा? नाही, चुकलंच माझं. या लग्नाच्या गडबडीत. जाण. हो. कळतंय मला. तुम्हाला जेवढं तुमचं मन कळत नाही ना, तेवढं मला कळतंय. हा राग टॉवेल सापडत नाहीये म्हणून नाहीये, तर माई, थांब. काय करतोस? जेवणाची तयारी. जेवढं कसली सुस्त आहेत? अजून आदित्य सापडत नाहीये. पडला असेल कुठेतरी. जा ताबडतोब शोधून आण त्याला. हवं तर गाडी घेऊन जा. त्याच्या नेहमीच्या जागा ठाऊक आहेत ना? हो. या सगळ्या गोष्टीचा गवगवा होणार नाही याची काळजी घे. निघ आता. हो. हे बघ, भावनेच्या भरात असं वास्तवाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? भावनेच्या भरात तू एक निर्णय घेतलास, पण तो तुझाच निर्णय होता आणि त्याच्या मागे काहीतरी कारण असेलच. कळतंय मला, कळतंय. तू आडमार्गाने मला हेच विचारायचा प्रयत्न करतोयस ना, की मी तेजस्विनीशी लग्न का केलं? सॉरी समीर, आपल्या मैत्रीत तुला आडवळणानं बोलण्याची गरज कधीपासून भासायला लागली? सॉरी, पण थोडंसं संकोचल्यासारखं झालं मला. म्हणजे माझे आणि तेजस्विनीचे, सॉरी, म्हणजे तेजस्विनी वहिनींचे रिलेशन्स तुला ठाऊक असताना सुद्धा तू हे लग्न का केलंस हा प्रश्न मला कायम सतावत होता. त्या दिवशी रिसेप्शन मध्ये सुद्धा मी आलो तेव्हा तेव्हा माझी किती केविलवाणी अवस्था झाली होती तुला माहितीये. प्लीज ना, आता हे कोडं एकदाच सोडव बाबा. सांग ना का?
का केलंस तू हे लग्न? तिला आधाराची गरज आहे. आधार? तू काय महिला आधार केंद्र काढलंयस का? आणि तसं असेल तर तुला किती जणींची लग्न करावी लागतील? आणि बरं आधार म्हणून एकदम बायको? तेजस्विनी माझी मैत्रीण आहे, फक्त मैत्रीण. अरे पण मग लग्न? लोकांसाठी केलं आम्ही, लोकांना दाखवण्यासाठी आम्ही लग्न केलंय. तेजस्विनी माझी मैत्रीण आहे आणि मैत्रीणच राहील. काय बोलतोयस काय तू हे? अरे तुम्ही लग्न केलंय, नवरा बायको आहात तुम्ही, एका घरात राहणार आहात आयुष्यभर, आणि तू म्हणतोयस की फक्त मी. आम्ही नवरा बायको सारखे राहणार नाही आहोत समीर. म्हणजे आम्ही नवरा बायको सारखे नाही राहणार आहोत समीर, कळतंय का तुला? आर यू मॅड आदित्य? हताश झालोय मी. काय करावं काही सुचत नाहीये. तुम्ही घरातली माणसं आहात, निदान तुम्ही तरी समजून घ्याल म्हणून ओरडलो. कळतंय मला. काय कमी केलं आपण? सांग ना, काय कमी केलं आदित्यच्या बाबतीत? तरी हे असं का व्हावं? का हे असंच असतं? तुम्ही कितीही करा, नशिबाचे भोग असतात ते भोगावेच लागतात. सगळं केलं त्यांच्यासाठी, भविष्याची स्वप्न पाहिली, प्रेम केलं त्यांच्यावर. पण दाखवलं नाही फारसं. म्हणजे म्हणजे तुम्ही मुलांवर प्रेम केलं, अगदी जीवापाड. पण ते व्यक्त करताना मात्र कंजूशी दाखवली. तुम्हाला जाणवायचं तुम्ही त्यांच्यावर प्रेम करताय, पण त्यांना मात्र सतत आदरयुक्त दराराच जाणवला. तुम्ही मलाच दोष देताय. दोष नाही देताय हो, पण पण आपलं काय चुकलं ते पाहतोय ना आपण, उपाय शोधतोय ना आपण. आणि आणि असे प्रसंगच आपल्याला शिकवत असतात. तुम्हाला वाटलं मुलांना तुमचं प्रेम जाणवतंय, पण त्यांना फक्त दराराच वाटला. नेमकं त्याच वेळी तुमच्या कामाचा व्याप वाढला. मुलांना तुम्ही वेळ नाही देऊ शकला. हमेशा त्या बाबतीत भाग्यवान. मुलांना जाणवतंय तसं, फक्त ते बोलून दाखवत नाहीत एवढंच. ड्रग्ज हा त्यावर उपाय असू शकतो? नाही हो, पण दराराविरुद्ध बंडखोरी करण्याचं किंवा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचं एक माध्यम म्हणून नसेल कशावरून. अगदी अगदी हळव्या क्षणी मनाच्या कोणी चुकीची माणसं जवळ आली ना की होतं असं. अगदी हळव्या क्षणी मनाच्या
कोणी चुकीची माणसं जवळ आली ना की होत असं. आदित्य वाईट मार्गाला लागतोय, त्याला चुकीची संगत लागते हे तुमच्या लक्षात नाही आलं. अहो, त्याच्या सगळ्या मित्रांना मी घरी बोलवायचे त्याच्यावर लक्ष राहावं म्हणून. तशी सगळी मुलं चांगली होती हो. तर एखादाच मित्र असा असला तर. वाटलं होतं लग्न झाल्यावर या वयातले प्रश्न सुटतील, जबाबदाऱ्या कळतील, ड्रग्सचा नादही सुटेल. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री उकिरड्यावर लोळणारा मुलगा पाहिलाय तुम्ही? आपल्या हातात काही उपाय असते ना तर तेही केले असते. पण इथे काय करणार कपाळ. अशा वेळी आधारासाठी तुमच्याशिवाय आम्ही कुठे जाणार? तुम्हीच सवय लावून दिलीत ना. पण अशा वेळी तुम्हालाही आधार हवा असतो याचं भान सुटतं कधी कधी. गेला हा मुलगा आपल्या हातातून निसटून गेला. त्या मुलीला काय तोंड दाखव मी? सांगा ना, काय तोंड दाखव त्या मुलीला? सांगू? बोलू मी? हे बघा, हे सगळं आपण केलं, आपण करतोय. हे सगळं आपल्यासाठी. हा अहंकार सोडावा माणसानं आणि सरळ शरण जावं. मी माझ्यासाठी हा अहंकार सोडला ना की जबाबदारीचा ताण हे संपतो माणसाचा. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता